श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार. तुम्हा सर्वांचे आपल्या स्वामी आई या स्वामीमय चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. स्वामींच्या कृपेने नेहमीच तुमच्या आयुष्यात सुख, समाधान आणि आनंद असावा, इतकीच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते. श्री स्वामी समर्थ. जर तुम्हाला तुमच्या घरात सुख, शांती, समाधान मिळत नसेल, कोणतेच काम तुमच्या मनासारखं होत नसेल, अडचण येत असतील, तुम्हाला तुमच्या घरात मानसिक शांती मिळत नसेल, जर तुम्हाला घरी आनंद मिळत नसेल आणि तुम्ही नेहमीच तणावात असाल, तर आजपासूनच हे काम सुरू करा. प्रत्येकाला आपल्या आयुष्यात विकास, समृद्धी आणि आरोग्य हवे असते. तथापि आपल्या सर्व प्रयत्नांना न जुमानता कधी-कधी आपल्याला दुःख आणि संकटांना तोंड द्यावे लागते. यांचे कारण कधी-कधी घरातील वास्तू असू शकते. वास्तुशास्त्रानुसार घरात ठेवलेल्या वस्तूंची जागा बदलून तुम्हाला फायदा होऊ शकतो. घरात तुम्ही तुमच्या आयुष्यात सकारात्मकता आणण्यासाठी वास्तुशास्त्र खूप महत्त्वाचं आहे. घरात सुख आणि समृद्धीसाठी कोणत्या वास्तू टिप्स अवलंबित पाहिजेत हे जाणून घेऊया. पण त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. एक गुरुवारी घरात कोणतेही पिवळी वस्तू घालायला सुरुवात करा किंवा पिवळी फळे खा आणि हिरव्या रंगाच्या वस्तूपासून दूर राहा. बुधवारी तुम्ही हिरव्या रंगाचे पदार्थ खावेत, पण पिवळ्या रंगाचे पदार्थापासून दूर राहावे. असे केल्याने घरात सुख, शांती आणि समृद्धी वाढते आणि आनंद येतो आणि समस्या दूर होतात. 2 वास्तूत सकाळी उठल्यानंतर तुम्ही सर्वात आधी तुमचा मुख्य दरवाजा स्वच्छ आणि सजवा. यामुळे देवी लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्या नेहमीच राहतो आणि घरात सुख, समृद्धी येते. यासोबतच घरात सकारात्मकता ऊर्जा देखील प्रवेश करते. 3 वस्तूत घराचा मुख्य दरवाजा हा ऊर्जेचा स्रोत मानला जातो. असं मानलं जातं, म्हणून घरात सकारात्मकता ऊर्जा आणण्यासाठी मुख्य दरवाजावर पीठ किंवा रंगांची छोटी रांगोळी काढा. यामुळे देवी लक्ष्मी घरात प्रसन्न होते, घरात येते आणि सकारात्मकता ऊर्जा देखील घरात प्रवेश करते. जर तुम्ही सकाळी लवकर उठून रांगोळी काढू शकत नसाल, तर तुमच्या घराच्या प्रवेशद्वारावर सिंदूर किंवा कुंकू लावून ओम आणि शुभ लाभ लिहा. यामुळे तुमच्या घरात कधीही कोणताही आजार प्रवेश करणार नाही आणि नकारात्मक ऊर्जा देखील तुमच्या घरातून निघून जाईल. 4 असं मानलं जातं की तुम्ही जेवायला बसता तेव्हा त्याआधी तुम्ही 5 लोकांना खायला द्यावे, जेणेकरून तुमच्या घरात कधीही पैशाची कमतरता भासू नये आणि ती दिवसेंदिवस वाढतच राहावी. यासाठी अन्न शिजवताना पहिली भाकरी गायीसाठी, 1 भाकरी कुत्र्यासाठी, माशांना पीठ घ्यायला द्या, पक्ष्यांना धान्य खायला द्या आणि मुंग्यांना साखर आणि पीठ खायला द्या. जर तुम्ही हे करू शकत नसाल, तर निश्चित किमान 1 तरी खायला द्या. जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा या 5 पैकी एकाला नक्कीच खायला द्या. याशिवाय असं म्हटलं जातं की घराच्या प्रवेशद्वारावर तुळशी आणि चमेलीची झाडे लावल्याने घरात संपत्ती येते आणि सकाळी उठल्यानंतर व्यक्तीने ही झाडे अवश्य पाहावी. याशिवाय हिंदू धर्मात तुळशीचे रोप खूप पवित्र मानले जाते. ही वनस्पती बहुतेक हिंदूच घरामध्ये आढळते. या वनस्पतीची दररोज पूजा केली जाते. यासोबतच देवची तुपाची दिवा लावला जातो. वास्तुशास्त्रानुसार घराचा मुख्य दरवाजा झाडाचे मूळ लाल कपड्यात बांधले जाते. ते लटकवला, त्यामुळे घरात नकारात्मकता ऊर्जा प्रवेश करणार नाही आणि कुटुंबातील सदस्यांची धनाची देवी माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळेल. याशिवाय घरातील वास्तुदोष दूर होताच. 5 जर घरातील बाई सकाळी उठल्यानंतर घराच्या मुख्य दरवाजा पाणी शिंपडते, तर त्या घरात देवी लक्ष्मीचा घरात प्रवेश करण्याचा मार्ग मोकळा होतो. जर तुम्हाला घरात सुख, शांती हवी असेल, तर प्रत्येक अमावस्येच्या दिवशी घर पूर्णपणे स्वच्छ करा आणि घरात निरुपयोगी वस्तू ठेवू नका. जर तुम्हाला घरात शांती आणि आनंद हवा असेल, तर टिकून ठेवण्यासाठी
सकाळी आणि संध्याकाळी प्रार्थना कक्षात आणि मुख्य प्रवेशद्वारावर दिवा लावा. सकाळी आणि संध्याकाळी घरी मंदिरात पूजा करा. 6. जर तुम्हाला तुमच्या घरात आनंद यायचा असेल तर घरी लाफिंग बुद्ध आणा, कारण लाफिंग बुद्ध हे आनंद आहे आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. वास्तुशास्त्रानुसार लाफिंग बुद्ध घरात ठेवल्याने सुख शांती मिळते आणि कुटुंबातील सदस्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत नाही. याशिवाय जर तुम्ही तुमच्या बेडमध्ये बुडत्या जहाजाचे, महाभारत युद्धाचे किंवा हिंसक प्राण्यांचे किंवा पक्ष्याचे चित्र ठेवले असेल तर ते सुख, समाधान, समृद्धीचे कारण बनेल. वैवाहिक जीवनात तणाव निर्माण होऊ शकतो, म्हणून आजच ते दूर करा. 7. सूर्यास्ताच्या वेळी किंवा त्यानंतर चुकूनही झाडे झाडू नका. असं मानलं जातं की असे केल्याने धनाची देवी लक्ष्मी रागवते आणि घर सोडते, ज्यामुळे तुम्हाला पैशाची कमतरता भासू शकते. 7. कापूर जाळणे. प्रार्थना दरम्यान कापूर जात असाल तरी रात्री झोपण्यापूर्वी तुपात बुडून कापूर जाळला पाहिजे. त्यासोबत त्यांचा धूर संपूर्ण घरात पसरवला असो. केल्याने घरात शांती राहते असं मानलं जातं. तसेच घरातील नकारात्मकता ऊर्जा बाहेर जातो. 9. सकारात्मकता दूर करण्यासाठी पीठ खूप प्रभावी आहे. जर तुम्हाला हवे असेल तर पिठाचा एक गठ्ठा बनवा आणि तो घराच्या एका कोपऱ्यात ठेवा, जेणेकरून कोणतीही ते पाहू शकणार नाही. त्यामुळे घरात आनंद परत येईल. 10. वास्तुशास्त्रानुसार घरात ईशान्य कोपऱ्या सर्वात पवित्र आणि सकारात्मक भाग आहे. या कोपऱ्यात देवदेवता राहतात, म्हणून जीवनात प्रगती आणि यश मिळण्यासाठी हे ठिकाण नेहमीच प्रकाशमान आणि स्वच्छ ठेवले पाहिजे. या ठिकाणी पूजास्थळ बनवणे खूप शुभ मानले जाते. 11. वास्तुशास्त्रात अनावश्यक पाणी टपकणे हे पैशाचे नुकसान दर्शवते. वास्तूत नळ किंवा टंक्यामधून पाणी टपकणे शुभ मानले जात नाही. ज्या घरात नळातून पाणी टपकते तेथे सुख आणि समृद्धी जास्त काळ टिकत नाही. घरात सुख, समृद्धी आणि शांती राहावी म्हणून हा दोष त्वरित दूर करावा. ज्योतिष शास्त्रात अनेक शुभ ग्रह परिणाम देतात. त्यापैकी गुरुग्रहाला सुख आणि समृद्धीचा कारण मानला जातो. जीवनात गुरुग्रह बळकट करण्यासाठी पुसण्याच्या पाण्यात थोडा मीठ आणि हळद मिसळा आणि या उपायाने फरशी पुसून टाका. जीवनात प्रगतीची शक्यता नेहमीच वाढते. 12. दररोज देवीची पूजा करावी आणि दररोज अगरबत्ती किंवा दिवे लावावेत. यामुळे घरातील वातावरण सकारात्मकता राहते. पूजा करताना नेहमी पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करावे. संध्याकाळी घराच्या प्रत्येक कोपरा पेटलावा जाईल, कारण अंधार हा नकारात्मकता आणि वाईट शक्तीचा घटक मानला जातो. 13. असं मानलं जातं की घरी अन्न शिजवल्यानंतर प्रथम ते देवाला अर्पण करावे, जेणेकरून घरात अन्न आणि पैशाची कमतरता भासू नये. सर्वप्रथम देवाला अन्न न खाता अर्पण करा आणि स्वयंपाकघरात असे कोणतेही अन्न शिल्लक राहणार नाही याची खात्री करा, ज्यामुळे देवी लक्ष्मीचा त्रास होऊ शकेल आणि तिचा राग तुमच्यावर येऊ शकेल. 14. हिंदू धर्मात दान करणे महत्त्वाचे मानले जाते, जेणेकरून तुम्हाला काही पुण्य आणि आशीर्वाद मिळतील. म्हणून धान्य दान करणे देखील शुभ मानले जाते आणि जेव्हा तुम्ही भुकल्या व्यक्तीच्या धान्य देता तेव्हा ते अधिक महत्त्वाचे होते. ते तुम्हाला पुण्य देते आणि जर तुम्ही सक्षम असाल तर ब्राह्मण आणि गरीब लोकांना अन्न किंवा अन्नदान द्या, जेणेकरून पुण्य अर्दृश्य दोषांचा नाश करेल आणि कुटुंबाचे रक्षण करेल. हे दान तुम्हाला संकटातून वाचवते. याचा फायदा तुम्हालाच नाही तर तुमच्या भावी पिढ्यांनाही होईल. 15. जर घरातील कोणतीही मशीन किंवा उपकरण खराब असेल तर ते लवकर दुरुस्त करा किंवा बदला. घरात सदोष लवकर दुरुस्त करा किंवा बदला. सदोष यंत्र आणि उपकरणामुळे घरात नकारात्मकता वाढते. त्यामुळे घरात मानसिक ताण, आजार आणि त्रास वाढतात. घराच्या उत्तर किंवा आग्नेय दिशेला कारंजे ठेवा. असं मानलं जातं की या उपायाने सुख आणि समृद्धी येते. 16. तसेच रोज घरात सायंकाळच्या वेळेस कपूर जाळावा. भीमसेनी कपूर असेल तर अतिशय उत्तम आणि दर मंगळवारी आणि शुक्रवारी भीमसेनी कपूर बरोबर थोड्या लवंग किंवा दालचिनी हे सुद्धा जाळावे.
त्यामुळे घरातील नकारात्मकता दूर होते. घरात लक्ष्मीचे आगमन होते, कारण लक्ष्मी मातेला दालचिनी आणि लवंग यांचा जो कपूरमध्ये पेटलेल्यानंतर जो वास येतो तो वास अतिशय प्रिय आहे. आणि हा घरात वास आल्यामुळे आपल्या घरात लक्ष्मीचे आगमन होते आणि लवकर होण्यास मदत करते. म्हणून या 2 वस्तू तुम्ही भीमसेनी कापुराजवळ अवश्य जाळाव्यात. तर हे काही उपाय आहे. हे उपाय आपण आपल्या रोजच्या जीवनामध्ये अवलंबले तर तुमच्या घरात नेहमीच सुख, शांती, समृद्धी नांदेल. तुम्हाला तुमच्या घरात मानसिक शांतता मिळेल. पण हे उपाय नक्की करून बघा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. विसरू नका. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.